जणी त्याची लोटात होती. म्हणून म्हणतो बाई तुम्ही भाग्यवान आहात. म्हणून आता मी अभंग निवडला की त्याचं सगळ्यात जास्त प्रतिपादन तुम्ही केलं. म्हणून तुमच्या नावाचं कौतुक तुकोबाराय करतात. लेख उदाचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. तिलाच माहिती की सोपान जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत त्याला जखमा झाल्या, त्याचा पाय फुटला, त्याचा पाय फुटला, त्याला वेदना झाल्या. त्या सगळ्या वेदनांचं दुःख मंगलबाई तुम्हाला जेवढं झालं तेवढं कोणालाच झालं नाही. त्याच्या बापाला जेवढं दुःख झालं तेवढं कोणाला झालं नाही. आणि काय ते अपंग आहे, काय ते येणं आहे, त्याला काही कळत नाही. सगळं कळत असताना सुद्धा तो कधी बुद्धिभेद झाला नाही. आणि माणसांच्या जगात असून जो कधी माणसांच्या जगात आला नाही असा महात्मा मंगलबाई तुमच्या पोटी जन्माला आला. आणि म्हणून तुम्हाला म्हणतात लेबुराजे जाणे माऊलीचे चित. आणि उलट त्याचा त्रास हागणं काढा, मुतणं काढा, त्याचा बोचा पुसा, त्याला चड्डी घाला, त्याला नाडी घाला, त्याला शर्ट घाला. किती शर्ट घाला तो फेकून द्यायचं. उघडात काय एक तार असायची ना, आठवतं ना तुम्हाला सगळ्यांना. तो काय करायची तार अशी असा करीत चालायचं ना, असा करत चालत. झाड किंवा काहीतरी तार किंवा काहीतरी त्याला एवढं एकच छंद. मग तो त्याच्याबरोबर त्याचं पूर्वजन्मीचं त्या विण्याच्या तारेसारख्या बरोबर तो नामस्मरण करीत असला असा भास करायला आपल्याला काही हरकत नाही. पवित्र महात्मा त्यासाठी गीतेमध्ये खूप वर्णन आहे. आता वेळ नाही. अद्वैता सर्वभूतानां निरअहंकार समदुःख सुख समी संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढनिश्चया मय्य अर्पित मनोबुद्धी. मन आणि बुद्धी ध्यान ईश्वराला पूर्वजन्मी अर्पण केलं होतं. आणि जन्माला येऊन सुद्धा तो माणसांच्या जगात राहून, संसारात राहून, विषयात राहून, जत्रा केत्रा खेळणे पळणे, कपडे चोपडे न वजून काहीच त्याच्या मनात नव्हतं. म्हणून असा महात्मा मंगलबाई तुमच्या पोटी जन्माला आला. आणि तुम्ही फायद्याशिवाय त्याच्यावर प्रेम केलं. तुकोबाराय आईची ऐसे कर्मराची ताती, ऐसे कर्मराची ताती, ऐसे कर्मराची ताती, ऐसे कर्मराची लाभावीन प्रीती. का प्रीती केली तिने तर 9 महिने 9 दिवस तिने बाळाला पोटात वागवलं. मंगलबाई पोटात वागवत असताना तिने कधी मनात विचार काय बाळ तुम्ही सगळ्यात आया तुमच्या पोटात बाळ होतं तेव्हा तुम्ही असा विचार केला होता का माझ्या बाळाला शिकल, माझं बाळ मोठं होईल, मग प्रांत होईल, मग कलेक्टर होईल, मग मला नवलुगडं घेईल, मला दागिनं करेल. खरं सांग होता एकच होतं काय सही सलामी मी बाळांतील होते. मी मेले तरी चालेल पण माझ्या पोटात जन्माला येणारे बाळ मात्र त्याला धक्का लागता कामा नये. तो संरक्षणार्थ जन्माला आला पाहिजे. माझा बाळ माझा अंत झाला तरी चालेल म्हणून त्याला म्हणतात बाळ अंतपण, बाळ अंतपण. म्हणून पोटामध्ये 9 महिने 9 दिवस तिने वागवलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात पोटी तिसऱ्या जन्मामध्ये म्हणतात पोटी भार वाहे त्याचे
सर्वस्वई साहे म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बाळाचे लळे पुरवण्याचं काम त्या बाईने केलं. त्या मंगळबाईंना आणि शिवाजीरावांना, शांताराम भाऊला, दुसरा काय नाव तुमचा भाऊ जनार्दन. आज मला नानाची पण आठवण येते तुमच्या. सगळी माणसं माझ्यावर खूप प्रेम करणारी. काय हो मी आलो का उलट कुठून आलो खाऊ घेऊन यायचं भले भेळ नाही, चॉकलेट कुठं बिस्किट पोरांना बारके नाग मला तो पोरांचा का की पोरच उद्याची शान आहे, पोरच उद्याची मान आहे. उद्याच्या पिढ्यात उंच झाल्या पाहिजेत. आता जुने आपण सगळे माझ्या सहित आपण आता गेलो डबड्यात, तरी पण आपण डबड्यात नाही गेलो. आपलं डबडं आहे पण सोन्याचं आहे का? आयुष्यभर चांगलपणाने वागलोय. हे मांडवे गाव वारकरी पंथाच्या वाटेवरचं गाव आहे. मांडवे गाव आता झाले पंढरी, ज्ञानगंगा भक्ती गंगा फिरली घराघरावरी. येतील आता विठ्ठल मानू पुंडलिक वरदा बोलू. श्रद्धांजली वाहतो. आमच्या मांडीवर खेळलेलं, कधी आमच्याशी न बोललेलं, त्याच्या भानात असलेलं असा एक साधू, असा एक महात्मा. गीतेमध्ये कौतुक आले मोठा सुंदर श्लोक महाराज. बघडे तुझं नाव काय? लय गोड गात पण काय झालं, तू शास्त्रीय क्लासिकल शिकल्यामुळे तुझं पाठांतराकडे लक्ष नाही. पाठांतराकडे लक्ष द्यावं ते शास्त्रीय झालं, त्याचं काय खोटं नाही हो. आमचं काय नाही गळाने मला कुठे पण आम्हाला पाठच करावं लागतं. सुंदर चाली महाराज, छान वारकरी चाली म्हणतात. काय नाही महाराज आपलेच जोरात टाळे वाजवले जोरात. महाराज वारकरीला सदा वारकरी माहिती, सदा वारकरी कसा आहे पाहिला काहीच नाही, त्याला कोणचं घेणच नाही. यांच्या मुलासारखा तो त्यांच्या पंडित तात्यांच्या सप्त्यामध्ये ना काय म्हणतात 2-4 लाखाचं तूपच पुरवलं बाबा त्याने. 2 लाखाचं तूप लई बोळा वाढ अख्ख्या अंगाला बनलं. महात काय त्याला कोणी 10 रुपये दिले तरी ते साठवून ठेवते. पण खरं सांगतो माझी इच्छा आहे तुमचं सप्ते नका करू, एवढं नका बांधून, बदनाम नका हो. कारण आता हे नंतर सगळे बुवा बदनाम होणार. आता 7 एकरवर कशाला देवळ पाहिजे? घरापुढं देवळांची काही गरज आहे ना. पंढरपूरला वारी कुठे गेली पाहिजे? सचिव खरं बोला, मी कोणाचा विरोधच नाही, पण कशाला पाहिजे तुमच्या घरापुढं मंदिर लोकांच्या वर्गाने काढून? मग स्वतःच्या जमिनी विकून बांधा ना. स्लॅब राहिले, हे राहिले, ते राहिले. लोकांना अरे आमची डिजिटल झाली पाहिजे शाळा. जिल्हा परिषदेच्या शाळेचा पट कमी पडलाय, जर इंग्रजी शिक्षक ठेवा एखादा. आणि बाहेर लोकांनी ज्या पुढाऱ्यांनी शाळा काढल्या 40-40 हजार रुपये वर्षाचे, 2 वर्षाच्या पोराचे. आणि आपल्या मांडवे गावामध्ये एवढा पैसा खर्च करू आपण, बाहेर गावून पैसे गोळा करून आणू आणि मांडवे गावामध्ये आपली जिल्हा परिषदेची शाळा आणि हायस्कूल डिजिटल जर झालं ना सचिव, चंद्रसूर्य आहेपर्यंत सचिव तुमच्या सगळ्या तरुणांचं नाव बघा. हे सीतारामचं बोललं आज जॉबला लागलं, उच्च शिकलंय ते. शिक्षणानं जात नष्ट होते. शिक्षण हा धर्म आहे चेअरमन, बरोबर आहे. शिक्षण ही जात आहे म्हणून आपल्या मुलांना आपल्या धंद्यात गुंतवू नका. आपली मुलं नातवंड उद्या प्रांत कलेक्टर आणि मुलींच्या जन्माचं स्वागत करून मुली सुद्धा उद्याच्या प्रांत आणि कलेक्टर झाले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, मी तुकोबांची अभंग वाचले आयुष्यभर, ज्ञानेश्वरी वाचली आयुष्यभर, आणि त्याच्यामध्ये लिहिलेली समता विषमतेच्या विरोधात मी हल्ला केला आणि धर्म जातीच्या खुल्या कल्पना सांडुनी मणी दरा सत्य भावना. तो सत्य भावनेचं संविधान बाबासाहेबांनी वारकरी संप्रदायाच्या आशीर्वादाने दिलं, ते स्वतः कबूल करतात बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून आपल्याला आपण खातोय त्या भाकरीवर बाबासाहेबांचं नाव आहे. आपण खातोय त्या भाकरीवर बाबासाहेबांचं नाव आहे. आपण खातोय त्या भाकरीवर बाबासाहेबांचं नाव आहे. आपण खातोय त्या भाकरीवर बाबासाहेबांचं नाव आहे.
तुकोबारांना छळवलं, ज्ञानोबारांना छळवलं, आंबेडकरांना छळवलं, ज्योतिबांना छळवलं, सावित्रीबाईला छळवलं, हटले का मागे? पण ज्यांनी छळवलं त्यांचा द्वेष करून त्यांच्या पोरांसाठी कायद्यामध्ये असं लिहिलं का की यांनी आम्हाला छळवलं मग त्या कायद्यामध्ये यांना शिक्षणाची परवानगी नाकार असं लिहिलं का? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा अधिकार बाळे नारी नर आदी करोनी वेश्याई एवढी मॅन प्राईज हे तुकोबरायांचं ब्रह्मवाक्य गाडगेला आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आणलं आणि ब्राह्मणांपासून तर दलितांपर्यंत सर्वांच्या सुखाचा शिक्षणाचा कायदा उघडल्यामुळे आज ज्ञानेश्वर आज एक उच्च शिक्षित आणि एका चांगल्या दर्जावर नोकरीला लागला. आणि खरं सांगू हे या काळात घडलं म्हणून सोपान काकाची कृपा तुमच्या घरावर कायम राहील. गेला दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी, गेला सावळा विठ्ठल झाली उदास पंढरी. बाळा श्रद्धांजली देता देव जरी असला तरी तिच्या पोटी जन्माला आला त्या यशोदेला सुद्धा कृष्णावर प्रेम, कौशल्याचा सुद्धा रामावर प्रेम. रामाला माझ्या वनाला पाठवू नको काही काही म्हणणारी कौशल्या तशीच मंगळाबाई माझं बाळ गेलं मला दिसत नाही वर्ष झालंय देवा माझ्या बाळाला एका दिसावं असं मला वाटतंय देवा असं मंगळबाईला वाटेलच. पण सांगू मंगळबाई गेलेली माणसं करत नाही पण त्यांच्या आठवणी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जिवंत राहतील. आम्ही एवढंच म्हणू शकतो आता ए काका तुमच्या राहिल्या स्वप्नांना तुझे भाऊ लावतील जीव रानिवांत विठ्ठल चरणी श्रद्धांजलीचा भाव श्रद्धांजली देता. असे हात करायचे ओंडळ थोडी वर आशीर्वाद आपण मानसिक पूजा करूया आपल्या हातात फुलं आहे असं समजायचं आणि अशी ओंडळ अशी फक्त टाकायची मी म्हणून गेलो श्रद्धांजली देता थरथरे माझी काया राहुले विठ्ठल चरणी मंगळबाईंचा शिवाजी रावांचा बाळहार देवराया जैसे म्हणे वाचे करणी दयांची भजने देवाचे वाणी केशरी जाते क्षणी देवची दारे पुंडरी गौरान शेवटची विनवणी संत आता भार बोलू नाही अवघे पायी मी करतो पराडावा माझा देवा तुका म्हणे पडलो पाया छाया गेली मी करतो पराडावा मी करतो
दोन भाव व्यक्त केले. एक संसारामध्ये कसं वागावं आई वडिलांचं त्याचं वर्णन केलंय आणि त्याचं एक्झाम्पल त्यांनी संत कशा असते त्यात दिले. शेवटच्या जणांमध्ये असं म्हटलंय तुका म्हणे माझे तुम्हा या एका ओळीवर एक कीर्तन होईल संतपर म्हणून पहिला आपण संतपर बोललो, नंतर त्यांचं कौतुक केलं, नंतर सूची मंडळामध्ये चंद्रमंडळामध्ये असणारे महात्मे असा अवतार घेऊन लीला करतात आणि कोणाची पर्वा न करता अंतर्धान होतं विलीन होतात. ते साधू असतात. अशा एका साधूची आज आपण सर्व ग्रामस्थांनी नातेवाईकांनी शिवाजीरावांच्या परिवाराने शांताराम असेल जनार्दन असेल आणखी सगळे ज्ञानेश्वर माऊली तुझे सगळे भाऊ तुझ्या चुलत्या तुझी आई या सगळ्यांनी मिळून आपल्या त्याचं कौतुक केलं. अण्णासाहेब तुम्ही सगळ्यांनी तेव्हा सर्वांचं आणि सगळ्या ग्रामस्थ मंडळांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि बाबा मला माझा ठेवा काय बा चुकला असेल तर मला एखादी दापड मार सचिव सगळे येतील जातील पण आपलं काय राहिलं पाहिजे एवढी माझी या माझ्या भगवंताला मारुती काय नाव आहे मारुती कळलं मारुती वासना ती माणूस म्हणून तो मारुती का नाही का. बजरंगबली की